हजारो उड्डाणं रद्द, 2.5 लाखांहून अधिक प्रवाशांना फटका, ही आहे स्थिती इंडिगोची। 3 डिसेंबरपासून इंडिगोने जवळपास आज 9 डिसेंबर चाललंय, जवळपास या 6 दिवसांमध्ये इंडिगोने 4,000हून अधिक उड्डाणं रद्द केली। यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं प्रवाशांचं, व्यापार उदीम रखडला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं। इंडिगोने केलेल्या या सगळ्या प्रकारांवर अखेर DGCAने गंभीर दखल घेतली। FDTLचे नियम पायदळी तुडवत इंडिगोने मनमानी कारभार केला, त्याला अखेर चाप लावण्यासाठी सरकार सरसावलं। नागरी हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी लोकसभेत बोलताना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची, पायलटच्या सुरक्षेची, केबिन क्रूच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही हे स्पष्ट केलं आणि त्यानंतर लगेच आता DGCAने कारवाईचा बडगा उगारलाय। इंडिगोच्या एकूण शेड्यूलपैकी 5% शेड्यूल हे कमी करण्याचे आदेश DGCAने दिलेले आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे अतिशय गर्दीच्या ठिकाणी तसंच ज्या भागात किंवा ज्या रूट्सवर सगळ्यात जास्त मागणी आहे त्याच रूट्सवर हवाई सेवा देण्याचे आदेश इंडिगोला देण्यात आलेले आहेत। तसंच हे नवं शेड्यूल इंडिगोने उद्यापर्यंत म्हणजे 10 डिसेंबरपर्यंत DGCAला सादर करायचं आहे। FDTLचे नवे नियम आता इंडिगोला पाळावेच लागणार आहेत, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही बाधा येणार नाही असं DGCAने निश्चित केलेलं आहे।